संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड. फोन नंबर 0219226488, 9168308081. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्यातील वळवण एक्झिट येथे सिद्धेश्वर ट्रॅव्हल्स ही खाजगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला असून 54 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 30 प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर लोणावळा आणि निगडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्री सिद्धेश्वर ही खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स बस मुंबईहून सांगलीला प्रवासी घेऊन जात होती. या बसमध्ये 54 प्रवासी होते. लोणावळा येथील कुसगाव टोलनाका आणि वळवण एक्झिट येथील एक्सप्रेसवेवर पुलावरील तीव्र उतार आणि वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस मार्गालगतच्या सिमेंटच्या संरक्षक दुभाजकावर जोरात आदळून मार्गावर उलटली. यामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला असून 54 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, खंडाळा महामार्गाचे पोलीस कर्मचारी आणि रस्ते विकास महामंडळाच्या आर्यन देवदूत हे आपत्कालीन पथक तसेच अपघातग्रस्तांच्या मदतील पथकांचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन पथक आणि पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बसमधील जखमींना उपचारासाठी तात्काळ लोणावळा तसेच निगडी येथील रुग्णालयात रवाना केले. तर काही प्रवाशांवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले. अपघातानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर मार्गावर सांडलेले ऑइल आणि काचा मार्गावरून बाजूला केल्यानंतर 1 तासाने पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे पूर्ववत करण्यात आली. सुदैवाने प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून बस पुलावरून खाली कोसळली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. संवाद मराठीसाठी विशाल विकारी, लोणावळा. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत. लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.